नमस्कार मित्रांनो, एनबी मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मी नितीन मागे. काही दिवसापूर्वी आपण पाहिलेलं आहे, ऐकलेलं आहे आणि अनुभव सुद्धा घेतलेला आहे. चाकूर तालुक्यामध्ये गांजूर या गावामध्ये झेंडा लावण्याच्या प्रकरणामध्ये काही मोठा वाद झाला होता आणि तो वाद म्हणजे दोन गटामध्ये पडला होता आणि त्या वादाचे पडसाद हे जातीवादीच्या प्रकरणापर्यंत आलेले होते. कारण की त्या वादाचा एक नेमका असा हेतू होता आणि मुद्दा असा होता की काही वर्षापूर्वी ती एक जागा जी होती ती जागा एक दलित समाजाच्या व्यक्तीची होती आणि त्या कचरा कुंडीत टाकण्यासाठी किंवा कचरा कुंडीचा वापर करण्यासाठी काही लोक ती जागेचा वापर करत होते. मात्र कचरा कुंडीचीच जागा ही कचरा कुंडीलाच असावी असा काही लोकांचा विरोध झाला आणि त्या विरोधाच्या अंतर्गत चहा पिण्याच्या कारणावरनं हा प्रकरण इतकं चिघळण्यात आलं की ते जातीवादापर्यंत झालं आणि काही लोकांना त्या जातीवादाच्या प्रकरणामध्ये 353 सुद्धा दाखल झाले. तर याच घटनेचा आढावा घेण्यासाठी तरुण नवन युवक असलेले आता सध्याच वकिली क्षेत्रामध्ये कार्यरत असलेले आणि चर्चेत असलेले प्रतीकजी कांबळे यांनी पुढाकार घेतला आणि पुढाकार घेतल्याच्या नंतर 1 रुपया कसलीही फीस न घेता त्या दलित समाजाच्या सर्वच बांधवांना न्याय दिलेला आहे. प्रकरण दोन्हीकडनंही चाललं. बरेच दिवस त्यांना हे जेल भोगावी लागली, शिक्षा पण सुनावण्यात आली. मात्र हे कसं कसं प्रकरण हाताळण्यात आलं आणि यामध्ये त्यांना कोणता अनुभव आला आपण जाणून घेऊया. थेट प्रतीक आपल्या सोबतच आहेत. सर, सर्वप्रथम नमस्कार, स्वागत आहे आपलं. हा एक नवीन अनुभव आहे आणि आपण तरुण क्षेत्रामध्ये आहात आणि त्याच्यामध्ये सामाजिक बांधिलकी आपल्यामध्ये जोपासण्याचं कार्य आपण दाखवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये निशुल्क आपण हे कार्य केले आहे समाजासाठी. तर कसा अनुभव आला आणि हे प्रकरण काय होतं नेमकं सविस्तर कसं सांगा. 20 मार्च 2024 रोजी गांजूर तालुका चाकूर या ठिकाणी 2 गटामध्ये वाद निर्माण झालेला होता. हाणामारीपर्यंत प्रकरण गेलेलं होतं. त्यानंतर त्याचा जाब विचारण्यासाठी काही लातूर येथील आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ते पदाधिकारी गांजूर येथे गेलेले होते. त्यांना घेऊन त्यांनी चाकूर पोलीस स्टेशन येथे गेलेले असता पोलिसांनी जे काही आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ते गेले होते पदाधिकारी त्यांच्यावर 353 भांगदेवी शासकीय कमात गुन्हा नोंद करण्यात आला. 12 जणांना अटक करण्यात आले होते. त्यासोबतच गांजूर या गावातील महिला आणि पुरुषांवर 395 दुर्डे कलम FIR नोंद करण्यात होता. त्याच्यामध्ये 25 जणांचं नाव त्याच्यामध्ये करण्यात आलं आणि 12 जणांना अटक करण्यात आलं. त्यामध्ये आंबेडकर चळवळीतील आंबेडकर समाजातील 9 महिला 3 पुरुष यांना अटक करण्यात आलं. त्यानंतर हे प्रकरण मी माननीय न्यायालय लातूर येथे त्याने जामीन अर्ज दाखल केला. त्या जामीन अर्जामध्ये मी मान्य न्यायालय असा युक्तिवाद केला. त्यामध्ये हे प्रकरण कसं खोटं आहे, या प्रकरणामध्ये त्यांना कसं खोट्या प्रकरणात बोलण्यात आलेलं आहे, एक काउंटर केस म्हणून म्हणजे क्रॉस कंप्लेंट म्हणून हे कसं त्यांच्यावर खोटा गुन्हा नोंद करण्यात आला असा भक्कम पुरावा माननीय न्यायालयात दाखल केला. तशी अभ्यास पूर्ण बाजू मांडून निर्माण कोर्टासमोर सर्व युक्तिवाद केल्यानंतर माननीय न्यायालयाने 353 मध्ये दाखल झालेल्या सर्व 12 जणांना अटक झाल्यापासून 12 दिवसामध्ये आणि गांजूर येथील गावातील 12 जणांना अटक झाल्यापासून 13 दिवसामध्ये जामीन अर्ज मंजूर करून घेतला. नक्कीच जामीन अर्ज मंजूर करून घेतलेला आहे, परंतु याच्यामध्ये जे आपल्याला जे मनुष्यबळ लागलं आणि आपल्या ज्या स्वतःची जी शक्तियुक्ती आपण जे वापरला त्याच्यामध्ये जो अनुभव आलेला आहे हा अनुभव सुरुवातीला तर आपल्यासाठी नवीनच होता आणि त्याच्यामध्ये हे प्रकरण 2 जातीच्या समीकरणाचं जुळले गेलेलं होतं. तर याच्यामध्ये पोलीस प्रशासनापैकी आपल्याला कोण सहकार्य केलं? सरकारची भूमिका तेवढी काही नव्हती त्यांची. कारण महत्वाचं म्हणजे ते प्रकरण 2 गटांमध्ये ते लिहून झालेलं होतं. त्यामध्ये शासनाने त्यांची भूमिका घेतली, पण ज्या पद्धतीने त्यांनी त्यांचं काम केलं आणि मी माझं काम केलं. सर्वात महत्वाचं म्हणजे यामध्ये माझा अनुभव खूप चांगल्या पद्धतीने आलेला आहे. कारण की मला म्हणजे या ठिकाणी आनंद झाला. म्हणजे मनापासून त्यांचं गोरगरीब लोकांचं काम करण्याचं मला एक संधी मिळाली आणि त्यासोबतच आयुष्यभर मी जे काही शोषित वंचित घटक असतील त्यांना देखील मी त्यांच्यावर अन्याय अत्याचार झाला असेल त्यांना मी न्याय मिळवून देण्याचं काम करतो आणि विशेष म्हणजे ज्याच्यावर अन्याय अत्याचार झाला असेल त्यांची परिस्थिती जर आर्थिक परिस्थिती जर नसेल तर मी त्यांच्यासाठी आयुष्यभर निःशुल्क कार्य करण्यासाठी मी बांधील आहे. या आपल्या चॅनलमार्फत मी सर्वांना आवाहन करतो की ज्यांच्या त्यांच्या अडचणी असतील, त्यांची परिस्थिती नसेल तर त्यांनी माझ्याला संपर्क साधावा. त्यांना मी कोणती फीस न घेता त्यांच्यासाठी मी सहकार्य करण्यासाठी आवश्यक
नक्कीच वकील क्षेत्रामध्ये असतानाही अशा पद्धतीने ही समाजसेवा करता येते आणि समाजसेवेच्या सोबतच प्रत्येकाला न्याय सुद्धा मिळवून देण्याचा प्रयत्न आणि काम हे सुद्धा करता येते. असं म्हटलं जातं की न्यायपालिका आणखी सुद्धा जिवंत आहे. न्यायालयावरती सर्वसामान्य जनतेला आणि गोरगरिबांना विश्वास आहे आणि याचाच एक जिवंत भाग म्हणून आज प्रतीक कांबळे यांनी दाखवून दिलेला आहे. कारण की जे खरेच आरोपी नव्हते त्यांना आरोपी कसं करण्यात आलं आणि आरोपी झाल्याच्या नंतर त्यांना न्याय कसा मिळवून दिला हे जिवंत उदाहरण आपल्यासमोर प्रतीक कांबळेजी यांनी व्यक्त केलेलं आहे. आणि न्यायपालिकेवरती आणखीनही विश्वास ठेवावा अशी पण त्यांनी सूचना केलेली आहे. जे कुणी खरंच गरजवंत आहेत आणि ज्यांना कुणाला खरंच आर्थिक परिस्थितीचा सामना करावा लागत असेल आणि न्यायपालिकेमध्ये जर त्यांचं जर प्रकरण जर चालू असेल तर त्यांनी सुद्धा संपर्क साधावा. त्यांची सुद्धा केस मेहरबान कोर्टासमोर सादर करत ते केस लढण्यास तयार आहे. अशी प्रतिक्रिया आपल्या चॅनलच्या माध्यमातून प्रतीकजींनी दिलेली आहे. परत आणखीन एकदा प्रतीकजीला आपल्या चॅनलच्या माध्यमातून धन्यवाद व्यक्त करतो. नितीन भाले, LB मराठी न्यूज, लातूर.